सध्या सुरू असलेल्या अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणच्या युद्धामुळे संपूर्ण जगाला पेट्रोलियम पदार्थाचा चांगलाच तुटवडा भासू लागला आहे। याचाच परिणाम म्हणून भारतातही गॅस, पेट्रोल आणि डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या युद्धाचा परिणाम पेट्रोलियम पदार्थांवर कसा होतो याबाबत आज आपण अजिबात बोलणार नाही आहोत, तर आज आपण बोलणार आहोत एका वेगळ्या विषयासंदर्भात। युद्धाच्या या परिस्थितीमध्ये आपल्या रोजच्या आयुष्यातील आणखीन एका गोष्टीवर परिणाम होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वापरातलं इंटरनेट। अगदी बरोबर, आपल्या बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आपल्या हातातलं इंटरनेट हे आकाशातील उपग्रहांमार्फत सुरू आहे, मात्र जगभरातील 95% इंटरनेट, फोन आणि बँकिंग डेटा हा समुद्रातील अंडरसी इंटरनेट केबलद्वारे ट्रान्सफर होत असतो। अंडरसी इंटरनेट केबल म्हणजेच समुद्रतळातून जाणाऱ्या फायबर ऑप्टिकल स्टँड्स। या इंटरनेटचा वापर जगभरात 14,80,000 किलोमीटर इतक्या लांबीच्या 600 पेक्षा जास्त केबल समुद्रतळाशी आहेत आणि याद्वारे होत असतो। या फायबर ऑप्टिकल स्टँडमार्फत जगभरात वेगाने डाटा ट्रान्सफर केला जातो। आपण बघतो ते रील्स, ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन मीटिंग, अगदी सर्व काही याच फायबर ऑप्टिकलमुळे शक्य होतं। या फायबर स्टँड समुद्रातील वादळं, भूकंप असे सर्वच धक्के सहन करू शकतात, मात्र युद्धादरम्यान होणाऱ्या कारवाया किंवा बॉम्बचे हल्ले कितपत सहन करू शकतात याबाबत मात्र प्रश्नच आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या ज्या ठिकाणी युद्ध सुरू आहे त्या होर्मुझच्या समुद्रधुनीतून 4 महत्त्वाच्या इंटरनेट केबल जातात। एशिया, आफ्रिका, युरोप एक, तसंच फाल्कन, गल्फ ब्रिज सिस्टीम आणि टाटा TGN अशा या 4 महत्त्वाच्या केबल या परिसरात आहेत, ज्यांचा थेट संबंध एशिया, युरोप आणि गल्फमधल्या बहुतांशी इंटरनेटवर होतो। याआधीसुद्धा अशाच कारवायांमुळे इराणच्या जवळच्या लाल समुद्रातल्या इंटरनेट केबल तुटल्या होत्या आणि भारत पाकिस्तानातील इंटरनेट बंद पडलं होतं। या केबल दुरुस्त करणंही तितकंच महाकठीण आणि महाखर्चिक काम आहे। त्यामुळे आता सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम या इंटरनेट केबलवर होतो का? एखाद्या हल्ल्यात जहाजाच्या तुटलेल्या भागामुळे या केबल तुटण्याची शक्यता आहे का? असे बरेच प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।